नमस्कार. युसेन न्यूजच्या यवतमाळ बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. न्यूज हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय खादिम. काळी ताडपत्री झाकून अवैधरित्या रेती तस्करी करताना 2 हायवा ट्रक पकडले. वणी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. भावाच्या साईसोबत प्रेमसंबंध. मुलगा जन्मल्यानंतर भीतीतून आवळला गळा. रांजणगाव पोलिसांनी आर्णीतून क्रूरकर्म्या बापाला केली अटक. आणि शेतात वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून तरुणाचा फाशी घेण्याचा प्रयत्न. तरुणाच्या आंदोलनामुळे वीज वितरण यंत्रणेची धावपळ. चंद्रपूर जिल्ह्यातून वाळू तस्करी करणाऱ्या 2 हायवा ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत पोलिसांनी जवळपास 1 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. वणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाळू तस्करी जोरात सुरू असून अवैध उत्खनन आणि तस्करीसाठी वाळू माफिया वेगवेगळे डावपेच वापरत आहे. असाच प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील लालगुडा चौपाटीजवळ पोलिसांच्या कारवाईत समोर आला. वाळू लपवण्यासाठी तस्करांनी चतुराईनं ट्रकमध्ये ताडपत्री बांधली होती, जेणेकरून आतून वाळू वाहून नेली जात असल्याचा कोणालाही संशय येऊ नये. मात्र ही गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वणी पोलिसांनी वाहनांची नाकाबंदी करून वाहनांची झडती घेण्यात आली. तेव्हा 2 ट्रकमध्ये वाळू लपवण्यात आल्याचं समोर आलं. या दोन्ही ट्रकच्या चालकांकडे वाळू वाहून नेण्याबाबत कोणतेही कागदपत्रे नव्हते. त्यामुळे हे दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातून ही वाळू आणल्याचं ट्रक चालकांनी सांगितलं. या प्रकरणी ट्रक चालक तसेच ट्रक मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ रोडवरील गिट्टी क्रशर जवळच्या ताज टायर रिमोटचं दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलं. या चोरीत तब्बल लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. मोहम्मद रियाज मोहम्मद कय्यूम अन्सारी असं तक्रारकर्त्याचं नाव आहे, तर दीपक भिसे आणि सत्तार मुसाणी अशी संशयित आरोपींची नावे आहे. यवतमाळ मार्गावरील गिट्टी क्रशच्या बाजूला मोहम्मद रियाज मोहम्मद कय्यूम अन्सारी यांचं दुकान आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते दुकान बंद होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दुकानात चोरी केली. दुकानातून लोखंडी डिस्क, टायर, डिस्क मशीन, एअर मशीन असा एवज लंपास केला. दुकानात चोरी झाल्याचं लक्षात येताच दुकान मालकानं या सर्व साहित्यांचा शोध घेतला. मात्र भंगार विक्रेता असलेला दीपक भिसने, सत्तार मुसानी यांच्या भंगाराच्या दुकानात हे साहित्य आढळून आले. याबाबत तात्काळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. यवतमाळ शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून प्लास्टिक मोकाट जनावरं खात आहे. त्यामुळे या मोकाट गायींचं आरोग्य धोक्यात आलं आहे. यवतमाळ शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून मोकाट जनावरे याचं सेवन करत आहे. अशातच प्लास्टिकचं सेवन केल्यामुळे शहरात फिरणाऱ्या मोकाट गायींचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात मोकाट जनावरांसाठी अनेक संस्थांमार्फत उपाययोजना करण्यात येते. मात्र यवतमाळ शहरात सर्रास मोकाट जनावरे शिळे अन्न तसेच प्लास्टिक खात असल्यानं सामाजिक संस्थेनं सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यवतमाळ शहरात अनेक प्रभागात घंटागाडी फिरत नसून अनेक प्रभागात सफाई कर्मचारी देखील येत नाहीयेत. त्यामुळे यवतमाळ शहरातील शासकीय रुग्णालय परिसर तसंच जय विजय चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. यवतमाळ शहरात अनेक प्रभागात घंटागाडी फिरत नसून अनेक प्रभागात सफाई कर्मचारी येत नसल्याचं चित्र आहे. अशातच यवतमाळ शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात तसेच जय विजय चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला आहे. हा कचरा मोकाट जनावरांमार्फत रस्त्यावर येत असून दुचाकीधारक तसेच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अशातच नगरपालिकेनं वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. यवतमाळ शहरातील अनेक प्रभागात नाल्यातील घाण पाणी खुल्या भागात साचून गटाराचं स्वरूप आलं आहे. अशातच या गटारींमुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय. यवतमाळ शहरातील अनेक प्रभागात नाल्यातील घाण पाणी खुल्या प्लॉटमध्ये साचून गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशातच या गटारांमुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलं आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात डेंग्यू सारख्या आजारानं आपले थैमान घातले आहे. यामुळे परिसरातील साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील अनेक परिसरात नगर परिषदेमार्फत नियुक्त केलेले सफाई कामगार फिरकत नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील यरमल हेटी इथं घरात ठेवलेल्या कापसाच्या गंजीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात 10 क्विंटल कापूस जळून राख झाला.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील यरमलहेटी इथं सकाळच्या सुमारास घरात ठेवून असलेल्या कापसाच्या गंजीला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत 10 क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. स्वप्नील देशमुख असं नुकसानग्रस्त शेतकऱ्याचं नाव आहे. नुकताच हा कापूस वेचून घरात ठेवण्यात आला होता. मात्र शॉर्ट सर्किटमुळे कापसाच्या गंजीला आग लागली आणि यात कापूस जळून भस्मसात झाला. यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा युसेन न्यूज. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील मंगी सावरगाव इथं पोच्चारेड्डी जिद्दीवार यांच्या घरी दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पारंपरिक दंडार नृत्य सादर करण्यात आलं. दरम्यान आमदार संदीप धुर्वे यांनी या नृत्यावर ठेका धरला. घाटंजी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मंगी सावरगाव येथील पोच्चारेड्डी जिद्दीवार माजी अध्यक्ष विविध कार्यकारी संस्था पारवा यांच्या घरी आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पारवा कुर्ली सर्कलमधील शेकडो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दिवाळी निमित्तानं स्नेह भेट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आरोही अनिल जिद्दीवार आणि माजी उपसभापती सुहास पारवेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन आमदार संदीप धुर्वे यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संदीप धुर्वे आणि विवासवान धुर्वे यांच्यासोबत अर्जुनातराम, सचिन पारवेकर, सुहास पारवेकर आदींची उपस्थिती होती. यवतमाळच्या आर्णी शहरात दहशत पसरवणाऱ्या तरुणाविरोधात तडीपारीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्याला 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलं आहे. सराईत गुन्हेगारांना सध्या प्रतिबंधात्मक कारवाईतून सळो की पळो करून सोडलं जात आहे. आर्णी शहरात दहशत पसरविणाऱ्या युवकांविरुद्ध तडीपाराचा प्रस्ताव मंजूर झाला. त्याला 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलं. शाहरुख खान कय्यूम खान असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यानं कारवाई करण्यात आली. तर बिटरगाव पोलीस ठाणे परिसरातील यशवंत उर्फ बंडू चंपत देवकते या आरोपीला उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आला आहे. मात्र त्यानं हा आदेश धुडकावून लावत तो पुन्हा गावात दाखल झाला आहे. त्यानं कुठलीही कायदेशीर परवानगी घेतली नाही. त्यामुळे हद्दपार आदेशाचं उल्लंघन करून तो बिटरगाव येथील घरी वास्तव्यास होता. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बंडू देवकते याला राहत्या घरून ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 142 आणि कलम 188 भांदवीनुसार गुन्हा दाखल करून कारवाई केली. बदनामीच्या भीतीतून कुमारी मातेला धमकावत जन्मदात्याने 6 महिन्यांच्या बाळाचा गळा घोटून मृतदेह विहिरीत फेकून दिला. अनोळखी मृतदेहाची ओळख पटवत आर्णीच्या रांजणगाव MIDC पोलिसांनी क्रूरकर्म्या पित्यासह बाळाची आई आणि आजी या तिघांनाही ताब्यात घेतलंय. संदीप बळीराम राठोड वय वर्ष 21 असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. संदीप हा रोजगाराच्या शोधात पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC इथं पोहोचला होता. तिथं त्याला रोजगार मिळाला. संदीपचे त्याच्या मोठ्या भावाच्या साळीसोबत प्रेमसंबंध होते. ती अल्पवयीन असल्यानं तिला घेऊन तो रांजणगाव इथं राहू लागला. दोघांचे लग्न झाले नाही. मात्र एकत्र राहत असतानाच त्यांना मूल झालं. मुलगा पाहता पाहता 6 महिन्याचा झाला. मात्र गावी परत जायचे कसे अशी चिंता संदीपला सतावू लागली. लग्न न करताच प्रियसी आई बंदी याबाबत त्याला भीती वाटू लागली. यामुळे त्यानं स्वतःच्या 6 महिन्याच्या बाळाचा गळा आवळून हत्या करत मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि तेथून प्रियसीला घेऊन आपल्या मूळ गावी आर्णी येथील सेवादास नगर इथं आला. रांजणगाव इथं 9 नोव्हेंबरला एका विहिरीत बाळाचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढून त्याची शवचिकित्सा केली. या अहवालातून बाळाचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं निष्पन्न झालं. अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला. 6 महिन्यापूर्वी प्रसूती झालेल्या मातांची माहिती गोळा केली. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवीत संदीप बाबत माहिती गोळा केली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आर्णी पोलीस ठाण्यात घटनेबाबत माहिती दिली. आर्णी पोलिसांनी संदीपला तात्काळ अटक करत रांजणगाव पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. यवतमाळ जिल्हा परिषद सहकारी पतसंस्थेतर्फे दीपोत्सव 2023 अंतर्गत वरद कलात मंच प्रस्तुत पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यवतमाळ जिल्हा परिषद सहकारी पतसंस्थेतर्फे दीपोत्सव 2023 अंतर्गत वरद कला मंच प्रस्तुत पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध भक्तिगीत, भावगीत,
सुगम संगीत यांनी कार्यक्रमात रंगत आणली. दिवाळी हा स्नेहाचे प्रतीक असणारा सण. या सणानिमित्त प्रत्येक जण आदरानं एकमेकांना शुभेच्छा देतात. यासाठी जिल्हा परिषद पतसंस्थेच्या सभासदांना दिवाळी भेट म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या या सणानिमित्त सर्वांनी पाडवा पहाट हा कार्यक्रम गोडवा पहाट म्हणून उत्साहात साजरा केला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या पारधी समाजातील चिमुकल्या मुलांसह भाई अमन यांनी दिवाळी साजरी केली. त्यांनी इथल्या लहान मुलांना नवीन कपडे, फटाके आणि मिठाई वाटून दिवाळी आनंदात साजरी केली. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या पारधी समाजातील चिमुकल्या मुलांसह भाई अमन यांनी बाजारातून नवीन कपडे खरेदी करून त्यांना फटाके आणि मिठाई वाटून दिवाळी आनंदात साजरी केली. पारधी बांधवांच्या मुलांनाही दिवाळी आनंदात आणि मिठाईनं साजरी करता यावी यासाठी भाऊ अमन यांनी पुढाकार घेतला. भाई अमन यांनी इतर सुखसोयींपासून दूर असलेल्या पारधी समाजातील सर्व भटक्या आणि मुलांना मिठाई आणि फटाके वाटप केले. यावेळी बोटीवरील मुलांचा आनंद वाढवण्यासाठी त्यांना मिठाई आणि फटाके देण्यात आले. भाऊ अमन यांनी पारधी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. शेतात पेरलेल्या रबी पिकांना ओलीत करताना खंडित वीज पुरवठ्याची बाधा येत आहे. त्यामुळे वाटखेड येथील स्वप्नील मुळे या तरुणानं चक्क बाभुळगाव येथील महावितरण कंपनीच्या आवारातील झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. शेतात पेरलेल्या रब्बी पिकांना ओलीत करताना खंडित वीज पुरवठ्याची बाधा येत आहे. त्यामुळे त्रस्त होऊन तसेच 2 दिवसांपासून शेत शिवारातील वीज पुरवठ्याबाबत वारंवार अर्ज करूनही कुठलीही उपाययोजना न केल्यानं वाटखेड येथील स्वप्नील मुळे या तरुणानं चक्क बाभुळगाव येथील महावितरण कंपनीच्या आवारातील झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वाटखेड येथील स्वप्नील मुळे याची वणी शिवारात 6 एकर शेती असून रब्बी हरभरा व गव्हाची पेरणी केली. परंतु वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं गेल्या 2 दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्यानं पेरलेले पीक कसे वाचवावे या चिंतेत तो होता. तक्रार करूनही लक्ष न दिल्यानं तसेच कर्मचारी फोन उचलत नसल्यानं वीज वितरण कार्यालयात जाऊन फाशी घेण्याचं सांगितलं. वीज वितरण कंपनीनं कार्यालयाच्या आवारात दाखल होत झाडाला गळफास लावून घेत असताना गावातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना सूचना दिली. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत स्वप्नीलला ताब्यात घेतलं. यामुळे पुढील अनर्थ टळला. बातमीपत्रात शेवटी पाहूया ठळक घडामोडी. News headlines brought to you by Khadim. काळी ताडपत्री झाकून अवैधरित्या रेती तस्करी करताना 2 हायवा ट्रक पकडले. वणी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. भावाच्या साईसोबत प्रेमसंबंध. मुलगा जन्मल्यानंतर भीतीतून आवळला गळा. रांजणगाव पोलिसांनी आर्णीतून क्रूरकर्म्या बापाला केली अटक. आणि शेतात वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून तरुणाचा फाशी घेण्याचा प्रयत्न. तरुणाच्या आंदोलनामुळे वीज वितरण यंत्रणेची धावपळ. बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.